ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापुरात गर्भवती महिलेवर दुहेरी शस्त्रक्रिया यशस्वी। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील घडलेली घटना म्हणजे नियतीवर मात करणाऱ्या मातृत्वाची अद्भुत कहाणी आहे। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली येथील आणि मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील 24 वर्षीय दीपाली पाटोळे 9 महिन्याची गर्भवती असताना अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन गंभीर परिस्थितीत सीपीआर मध्ये दाखल झाली। सर्व तपासण्या करून डॉक्टरांनी प्रथम सिझेरियन करून निरोगी बाळाला जन्म दिला आणि तात्काळ मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत आई बाळ दोघांना जीवदान दिले आहे। नमस्कार, मी डॉक्टर निशांत प्रकाश कपूर। मी न्यूरोसर्जन आहे सीपीआर हॉस्पिटलमध्ये। आत्ताच आपण पाहिलेल्या पेशंटचं नाव दीपाली पाटोळे। ते गरोदर महिला 8वा महिना पूर्ण होऊन 9वा महिना सुरू झाला होता। जेव्हा ते 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12:30 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाले, त्यावेळेस त्यांना डोकेदुखी आणि उलटी या त्यांच्या कंप्लेंट्स होत्या। तेव्हा मेडिसिन विभागाने त्यांना पहिल्यांदा त्यांची दखल घेतली, त्यांची तपासणी केली। त्यानंतर त्यांना असं आढळलं पेशंट खूपच कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे आणि त्यांना अशी त्यांची शंका आली की त्यांच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असेल।